माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा आहे त्याचे वाटप सुरू झालेले आहे। तर बघा, माता बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता डायरेक्टली 2,40,00,000 बहिणींनी जवळपास अर्ज केले होते। आता एवढ्याच सर्व बहिणींना मिळणार आहे तिसरा हप्ता। आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा लाडकी बहीण योजनेतून मिळाला नव्हता, अशा महिलांना तिन्हीच्या तिन्ही हप्ते एकसाथ दिले जाणार आहेत। 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, ज्या महिलांनी अर्ज 31 ऑगस्टपूर्वी केला होता। तर आता सर्वात पहिली अपडेट अशी समोर आलेली आहे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात मोठी अपडेट समोर दिलेली आहे। तर ती अपडेट काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बघा, सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार, सर्व महिलांचा हा प्रश्न आहे। तर बघा, सर्व ताईंसाठी खुशखबर आहे। सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत। पुढच्या कालावधीमध्ये ही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे। त्याच्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय अपडेट दिली आहे ती पहा। सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदत आहे। अजूनपर्यंत जर कोणत्या ताईने फॉर्म भरलेला नसेल लाडकी बहीण योजनेचा, तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तुम्हाला मुदत आहे। त्याच्यानंतर मुदत भेटेल की नाही भेटेल हा पुढचा प्रश्न आहे, परंतु सध्या तर ही अपडेट आहे। त्याच्यानंतर बघा, आधार कार्ड बँक लिंक लवकरात लवकर करून घ्या, अशी सूचना सर्व महिलांना दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळताना कोणतीही अडचण येणार नाही। सक्सेसफुली तुमच्या अकाउंटमध्ये या योजनेचे जे काही पैसे असतील ते दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत राहतील, त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा। त्याच्यानंतर त्यांनी अजून एक सूचना दिली, ती म्हणजे ज्या माता बहिणींचं आधार कार्ड आहे तिचंच बँक अकाउंट लिंक असलं पाहिजे। असं नाही की समजा तुमचं आधार कार्ड आहे आणि तुमच्या आधार कार्डसोबत दुसऱ्या तुमच्या भावाचं किंवा पतीचं अकाउंट लिंक असेल तर असं चालणार नाही। या संदर्भात सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तर ही सर्व अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती, ठीक आहे। त्याच्यानंतर आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिसरा हप्ता, भरपूर महिलांचा प्रश्न होता की आमच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत जमा झालेला नाही आहे, तर कधीपर्यंत आम्हाला पैसे मिळतील। तर बघा, सध्या तुमचे जे फॉर्म आहेत, तुम्ही सर्वांनी भरपूर जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत। सर्वांचे फॉर्म हे आता छाननी सुरू आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारा मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार वगैरे होत आहेत, आणि हे चेक करत आहेत की खरंच ज्या महिलेला म्हणजे किंवा ज्या ताईला 1500 रुपयाची खरंच गरज आहे, त्याच्यामुळे त्यांना आर्थिक मदत होईल आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एक छोटासा शासनाच्या योजनेमुळे भर पडेल, या उद्देशाने ही योजना काढलेली आहे। तर ज्या खरंच ताईला गरज आहे अशा ताईलाच लाभ मिळावा, असे यासाठी छाननी सुरू आहे, ठीक आहे। सर्व फॉर्मची आत्ता सध्या तरी छाननी सुरू आहे। त्याच्यानंतर बघा, आपण एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती, याच्यामध्ये आपण विचारलं होतं की कोणत्या ताईंना तिसऱ्या हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत। तर याच्यामध्ये बघा, 4,500 रुपये मिळालेले आहेत, 7% ताईंना पैसे मिळालेले आहेत, आणि 1500 मिळालेले आहेत। या ठिकाणी बघू शकता 8% ताईंच्या अकाउंटमध्ये 1500 मिळालेले आहेत। तर ज्या ताईंना 1500 रुपये मिळालेले आहेत त्यांना ऑलरेडी 3000 रुपये मिळालेले होते, म्हणून त्यांना यावेळेस 1500 रुपये मिळालेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता 1 रुपयासुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही। अशामध्ये असणाऱ्या महिलांची किंवा ताईंची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। जवळपास 85% महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही। ठराविक म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये आत्ता सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना जमा झालेले आहेत। अजूनपर्यंत एवढी झटपट प्रोसेस सुरू झालेली नाही आहे, परंतु आता मी तुम्हाला अपडेट देणार आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आलेला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात तुम्हाला सर्व अपडेट A to Z अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर बघा, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तिसरा हप्ता कधी जमा होईल। आता आपण मेन टॉपिकवरती येऊया। तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, आणि या योजनेमध्ये 90 लाखपेक्षा जास्त महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये प्राप्त झालेले आहेत। 90 लाख महिला अशा आहेत की त्यांना 3,000 रुपये ऑलरेडी भेटलेले आहेत। आता त्यांना ह्या ज्या 90 लाख बहिणी आहेत त्यांना यावेळेस 1500 रुपये भेटणार आहेत। तर ते कधीपर्यंत भेटतील ते पण आता आपण माहिती पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता अनुक्रमे 14 ऑगस्ट 2024 रोजी आणि 28 ऑगस्ट 2024 रोजी वितरित करण्यात आला होता। तर बघा, पहिला हप्ता 14 ऑगस्टला वितरित झाला, दुसरा हप्ता 28 ऑगस्टला वितरित झाला, परंतु अद्याप अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही आहे। म्हणजे अशा भरपूर प्रमाणामध्ये महिला आहेत की त्यांना 1 रुपयासुद्धा मिळाला नाही। त्यांनी अगोदर फॉर्म भरला होता, परंतु त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यांना 1 रुपयासुद्धा त्यावेळेस मिळालेला नव्हता। तर आता त्यांनासुद्धा पैसे येणार आहेत। कोणालाही काळजी करण्याची गरज नाही, सर्वांना या योजनेतून पैसे मिळणार आहेत।
ठीक आहे, तर बघा राज्यातील कोट्यवधी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता प्राप्त करायचा असेल तर या संदर्भात तुम्ही महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या पाहिजेत. आता या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत तर बघा 90 लाख आत्ता सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्तासुद्धा हस्तांतरित झाला होता. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आता याच्याविषयी आपण सविस्तर अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत याविषयी आपण या ठिकाणी अपडेट बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये प्राप्त झाले असतील तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यामध्ये 1,500 रुपयाचा हप्ता मिळेल. याचबरोबर जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल आणि तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे अद्याप मिळालेले नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यातील 4,500 रुपये प्राप्त होतील. बघा आता मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळाला नसेल तर तुम्हाला डायरेक्टली 4,500 रुपये भेटणार आहेत. फक्त तुम्ही जर तुमचा अर्ज हा 31 ऑगस्टपूर्वी केलेला पाहिजे आणि ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे. तर आता थर्ड इन्स्टॉलमेंटविषयी आपण पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये विविध गैरव्यवहार आढळून आलेले आहेत आणि आता काही पुरुषांनी महिलांचे आधार कार्ड वापरून या योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारने ऑनलाईन अर्ज बंद करून ऑफलाईन फक्त अंगणवाडी सेवेकडे अर्ज भरण्याची परवानगी दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सध्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार रोखण्याचे आणि यातील बनावट लाभार्थी शोधण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. आता तुम्हाला प्रॉब्लेम समजला आहे एक्झॅक्टली की लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यामध्ये वेट का होत आहे किंवा विलंब का होत आहे. कारण की यामध्ये जे काही गैरप्रकार झालेले आहेत ते सर्व आता गैरप्रकार बाहेर काढायचे आहेत, उघड करायचे आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे तुमच्या फॉर्मची छाननी सुरू आहे. ज्या महिलेला किंवा ज्या गरीब महिला आहेत ज्यांना खरंच 1,500 रुपये किंवा या योजनेची गरज आहे अशा महिलांनाच या योजनेतून लाभ मिळावा हे सरकारचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता महत्त्वाचा आपण सर्वात मेन टॉपिक की तुम्हाला पैसे कधीपर्यंत जमा होतील तिसऱ्या हप्त्याचे, आता त्याविषयी आपण अपडेट बघणार आहोत. तिसरा हप्ता बघा, परंतु ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपयेचा हप्ता मिळालेला आहे किंवा ज्या महिलांचा अर्ज मंजूर झाला असून त्यांना अजून लाभ मिळाला नाही अशा महिलांना 22 सप्टेंबर 2024पर्यंत हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलेलं आहे की 22 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 22 सप्टेंबर या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे तर बघा 30 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 30 सप्टेंबर या तारखेपर्यंत अशी कोणतीच महिला नसेल जिला या योजनेतून लाभ मिळालेला नसेल. 30 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा होणार आहेत, परंतु 22 तारखेला सुद्धा पैसे जमा होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावरती पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS च्या स्वरूपामध्ये माहिती पाठवली जाईल. तसेच तर तुम्हाला नवीन अर्ज दाखल करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतील. तर आता बघा मी तुमचे सर्व डाऊट केलेले आहेत. तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो तुम्हाला 22 सप्टेंबरला भेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.